वेगवेगळे कॅटेगरीज केल्या गेल्या. फुल लेंथ डॉक्युमेंटरीज, त्यानंतर शॉर्ट डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिक्शन असं सुरू झालं आणि चांगली पारितोषिक होती. त्या पारितोषिकांच्या बरोबर झालं असं की केवळ महाराष्ट्र किंवा असं काही नाही, तर सगळ्या भारतातल्या सगळ्या डॉक्युमेंटरी फिल्ममेकरला एक फार मोठं उत्तेजन मिळालं. त्यामुळे या फिल्मचं महत्त्व आहे. पण मग व्हायचं असं की फक्त ती मुंबईला होत असल्यामुळं आता जे मोबाईल झालं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण दाखवतो काही निवडक सगळे सिनेमे, त्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स आहेत त्यांना एक चांगली संधी मिळाली. एक फायदा असा आहे की आत्ता गेल्या 5-7 वर्षामध्ये जगभर डॉक्युमेंटरीजचं एक खूप छान चांगलं हे सुरू झालं आहे बरोबर. आणि याच्यामध्ये इव्हन ऑस्करमध्ये डॉक्युमेंटरी जसं आहे तसं वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलला, कानला, बर्लिनला सगळ्या ठिकाणी शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी आहे. त्यामुळे वेळी संधी आत्ता त्याच्याकडे मिळते आहे आणि वेगवेगळे विषय कारण सोशल पॉलिटिकल इश्यू असतात, सोशल इश्यू असतात, काही ठिकाणी वैयक्तिक बायोपिकसारखं असतं. त्या सगळ्यांच्यामुळे डॉक्युमेंटरी एक महत्त्व आहे, शॉर्ट फिक्शनला महत्त्व आहे. आणि आता पूर्वी 35 mm आणि 16 mm होते, ते महागडं पडायचं डॉक्युमेंटरी करायला. आता व्हिडिओ आल्यामुळे डॉक्युमेंटरीज करायला खूप छान संधी मिळते आणि आज पुणेकरांना ही संधी मिळते. त्याचा मला विषय आहे. सर, खूप मुलं आपल्या पुण्यात आहेत जे की इतरही म्हणजे जे फिल्ममेकिंग वगैरे नाही, तर त्यांच्यासाठी हे किती महत्त्वाचं, किती फायदा होऊ शकतो? पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, पुण्यामध्ये आता जवळजवळ 10 ते 12 युनिव्हर्सिटीज आणि 10 ते 12 युनिव्हर्सिटीजमध्ये आत्ता कम्युनिकेशन डिपार्टमेंट फार चांगल्या पद्धतीने काम करतं. मीडिया आणि कम्युनिकेशन असं आहे. FTI तर आहे, फिल्म इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर आमचं MITचं पण फिल्म इन्स्टिट्यूट आहे राजबागला, राजकपूरच्या याच्यामध्ये त्या फार्ममध्ये. MITचं फिल्म स्कूल आणि FTI आहे आणि बाकी कम्युनिकेशन स्कूल्स आहेत. या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटरी हा एक विषय वेगळा शिकवला जातो. कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये पण डॉक्युमेंटरीज व्हिडिओवरती शिकवल्या जातात आणि अनेक मुलांना असं वाटतं की आपण कॅमेरा घ्यावा, कॅमेरा खूप थंडी झाली होता, कॅमेरा घेऊन आपण जावं, आपल्याला पाहिजे त्या विषयामध्ये जावं, ते करावं, लोकेशनवर शूटिंग करावं. या झोपडपट्टीचा विषय असतो, त्या जाऊन ठिकाणी मुलं बोलतात, करतात काम. आणि त्यामुळं मला असं वाटतं की इथं काय विशेष आहे की केवळ भारतातल्या फिल्म नाही तर जगातल्या फिल्म आलेल्या आहेत. जगभर काय घडतं आहे आणि खरोखरच डॉक्युमेंट असं लोकांना का करावं असं. शेवटी माझं मत असं आहे की डॉक्युमेंटरी आहे ना, हा एक डिव्हाइस असा आहे की पूर्वी बकरी असायचा, इतिहास लिहिला जातो, हिस्ट्री मेकिंग. डॉक्युमेंटरी हा त्या देशाचा इतिहास आहे. त्यामुळं डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंगला फिक्शनपेक्षा सुद्धा केवळ त्या ठिकाणी जो आत्ता काळ म्हणजे आज कोणी फिल्म केली तो आत्ता इतिहास नाही डॉक्युमेंटरीचा, त्याला पुढे खूप छान फायदा आहे. आणि मग अनेक मुलं विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये फायदा नाही. सर, हिंदी करूया आणि इंग्लिश करूया.